अतिरेकी यासीन भटकळ हा कोल्हापूरमधील ऐतिहासिक विशाळगडावरती राहिल्याचा मुद्दा विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनादरम्यान समोर आलाय। यावरून संभाजीराजे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारवरती निशाणा साधला होता। दरम्यान यासीन भटकळ हा आधी आणि कुणाकडे राहिला होता याची चौकशी करणार असून त्यावेळेला पोलिसांनी काय केलं याची देखील चौकशी करणार असल्याचं मोठं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना केलंय। अशा पद्धतीने सगळे आता पंचनामे केलेले आहेत, नुकसानभरपाई केली आहे, त्याला जास्तीत जास्त नुकसान देण्याचा प्रयत्न प्रशासन करेल। मदतीच्या छावण्या देखील उभा करा असं इंडिया गेटची मागणी त्या ठिकाणी। ठीक आहे ना, आम्ही करू की जे काय आवश्यक असेल ती 40 कुटुंब आहेत, त्यांना बाबा त्यांचं जे नुकसान झालं असेल त्याला भरपाई करण्याचे पंचनामे करून शासनाकडे प्रश्न आणले आहेत, ज्याच्या मदत त्याला देऊ। माझ्या पुरोगामित्वावर प्रश्न उपस्थित करताय, मात्र विशाळगडावर यासीन भटकळ राहिला होता हे तुम्हाला दिसत नाही का? अशा पद्धतीने संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे देत आहेत। ह्या सगळ्या विषयावर कुठेतरी प्रकरण हे कालच आम्हाला कळालं, त्याचीही अधिक चौकशी केली जाईल। तो कुठं राहिला होता, का राहिला होता, कोणाच्यात राहिला होता, मग ही माहिती असती तर पोलीस का गप असते ही माहिती घेऊ आपण। आता सतेज पाटील यांच्यावर देखील विरोधकांकडून आरोप होतोय की त्यांनी काही एक महिन्याभरापूर्वी वक्तव्य केलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगली घडवण्याचे प्रकार येत्या काळामध्ये होतील, त्यामुळे सतेज पाटलांची देखील चौकशी सर्वांची चौकशी झाल्याची गरज आहे। चौकशी समोर झाल्यानंतर सत्य समोर येईल। आपण पालकमंत्री म्हणून कधी त्या ठिकाणी भेट देणार आहात या 2 दिवसात? नाही, मी ठरलेलं नाही, योग्य वेळा जाईल। नाशिकमधल्या संत आखाड्याने सुद्धा आता इशारा दिलाय, संभाजीराजे गुन्हा दाखल झालाय, जर त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र भेटू असा इशारा। ठीक आहे ना, ते आता पोलीस कायदा आणि सुव्यवस्था बघतील। आता माझं मत आहे की याला वातावरण कसं शांत राहील बघण्याची आवश्यकता। संभाजीराजेंच्यावरती गुन्हा दाखल करण्यासंदर्भात काय पोलीस आपल्याशी बोलले? माझी त्यांची काही चर्चा नाही। हे सगळं इंडिया गेट त्या ठिकाणी गेल्यानंतर हे राजकारण करतायत अशा पद्धतीच्या देखील टीका व्हायला सुरुवात झाली। आपल्याला तसं वाटतंय का? कारण उद्या सद्भावना रॅलीचं देखील आयोजन इंडिया गेटकडून करण्यात आलं। ठीक आहे, मग प्रत्येक पक्ष आपापली भूमिका वठवतात, त्या पद्धतीने वातावरण शांत राहणं हे आवश्यक आहे। शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अशा घटना घडू नयेत अशाची कोण प्रयत्न करत असेल तर स्वागत आहे। काय नागरिकांना काय आव्हान असेल आता सगळ्यात एकूणच संस्थांना एकूणच सगळ्या याच्यावरती यांनी म्हटलं तर काय आव्हान काय असेल? आता आपल्याला माहिती आहे की या 2 घटना घडल्या, थोडी मागे घडली होती आताही, त्यामुळे आपलं कोल्हापूर शहर बदनाम होते, कोल्हापूर जिल्हा बदनाम होते। तर माझ्या सगळ्या शाहूप्रेमी पुरोगामी विचाराच्या लोकांना विनंती आहे की अशा घटना घडू नयेत म्हणून सगळ्यांनी शांतता राखावी आणि शांततेसाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करावे।